हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय हिंद. सगळ्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद म्हणतो, कारण की तुम्ही व्हिडिओचा थंबनेल बघून व्हिडिओ बघायला आलात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. प्रश्न असा आहे की मी नोकरी का सोडली? या प्रश्नाचं उत्तर आहे चंदू चव्हाण, सैनिक चंदू चव्हाण याच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघायचे आहेत. त्यांचं सध्या आंदोलन चालू आहे मुंबईमध्ये. आझाद मैदानावरती ते आंदोलन करतायत. ते सैन्याचं शोषण कशाप्रकारे होतं, त्यांना काय-काय दिवस बघायला भेटतात, हे त्यांनी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यांच्या व्हिडिओमधून. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देईल, ते तुम्ही बघायचं आहे. राहिला माझा विषय, माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करतो. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे. मित्रांनो, एक फौजमध्ये भरती होतो. तो कशासाठी? देश सेवा करण्यासाठी, ना की तो आपल्या सीनियरची पर्सनल कामे करायला किंवा ऑफिसरचा तर थॉट वेगळाच असतो मित्रांनो. ऑफिसर लोकांच्या पर्सनल कामासाठी किंवा त्यांच्या घरच्या कामासाठी, त्यांचे घरचे काचं पुसणे, त्यांची भांडी धुणे किंवा त्यांचे बायकोचे ऑर्डर्स मानणे किंवा त्यांचं दुसरं बाहेरून सामान आणणे किंवा त्यांचे कुत्रे फिरवायला नेले, हे त्यांची पर्सनल कामे करायला लावतात. आपण तिथे भरती कशासाठी होतो? देश सेवा करण्यासाठी आणि आपल्याला ही कामे करण्यास ते भाग पाडतात. आणि याचा कोणी विरोध केला तर त्याला सैन्याचे नियम दाखवले जातात. आर्मी ॲक्ट 1950 नुसार त्याला पनिशमेंट दिल्या जाते. त्याला वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चर केलं जातं. यावरच चंदू चव्हाण यांनी आवाज उठवला आहे. आणि तो घरी आल्यानंतर त्याला पुढचं जीवन जे आहे ते एवढं दुःखद प्रमाणे त्याने मांडलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मला गव्हर्नमेंट जॉब भेटत नाही, मला कंपनीत काम भेटत नाही, कारण की का? पोलीस व्हेरिफिकेशन होतं मित्रांनो. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये असं दिलेलं जातं की याला सैन्यातून काढलेलं आहे, हा कोणत्याच सरकारी जॉब किंवा कंपनीमध्ये काम करू शकत नाही आहे. असं का? सैन्यामध्ये भरती होणे गुन्हा आहे का? आपल्या देशाची सेवा करणे हा गुन्हा आहे का? बढतप केल्यानंतर कोणत्या कारणाने त्याने नोकरी सोडल्यानंतर त्याला इकडे जॉब का मिळू शकत नाही? त्याला जर जॉब भेटला नाही, त्याला उपासमारीची वेळ येईल. आणि हे दुःख त्यांनी सैनिक चंदू चव्हाण यांनी सगळं सांगितलेलं आहे. राहिला माझा पर्सनली अनुभव, मी BSFमध्ये 2 वर्ष सेवा दिली मित्रांनो. 2 वर्षात मला एवढं अनुभवायला भेटलं, एवढे वाईट दिवस बघायला भेटले, जे सोशल मीडियावरती दाखवलं जातं ना, तसं काहीच नसतं. मेडिकल फॅसिलिटी वाईट असते. त्यांना वेळोवेळी कोणतंच मेडिकल फॅसिलिटी दिली जात नाही आहे. मित्रांनो, सांगायला गेलं तर अशी असंख्य कारणे आहेत. आर्मी ॲक्ट 1950 हा पॅरामिलिटरी फोर्स यांना पण लागू होतो. त्यामध्ये BSF, CRPF, ITBP, आसाम रायफल्स या सगळ्या फोर्सेस होतात. या या फोर्सेसमधून बी अनेक जवान या ॲक्टनुसार बडतर्फ केले गेले आहेत आणि त्यांचं शोषण झालेलं आहे. कित्येक घर उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांची फॅमिली उद्ध्वस्त झालेली आहे, कोणाची बायको सोडून दिलेली आहे. तुम्ही जर ॲक्च्युअल त्यांच्या घरी जाऊन त्यांना व्हिजिट कराल, त्यांची परिस्थिती बघाल, तर तुमच्या डोळ्यातून अश्रू येईल. एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे. आज त्यांच्याकडे बघणारं कोणी नाही आहे. असं का व्हायला पाहिजेत? सैन्यात भरती होणं हा गुन्हा आहे का? हे देश सेवा करणं हा गुन्हा आहे का? मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे. मित्रांनो, सोशल मीडियावरती जे दाखवलं जातं फौजीबद्दल, जे आर्मीबद्दल दाखवलं जातं, त्यापेक्षा खूप वेगळं जीवन असतं फौजीचं. आणि सैन्यातून जे बडतर्फ झालेले आहेत किंवा नोकरी सोडून आलेले आहेत, त्या मित्रांना गावाकडे आल्यानंतर आपली गावची लोकं गावाकडे आल्यानंतर अशी ट्रीटमेंट देतात, अशी वागणूक त्याच्यासोबत करतात, की तो एक देशद्रोही आहे, एखादा तो आतंकवादी आहे, अशी ट्रीटमेंट करतात. त्याच्याकडे एक भित्रा म्हणून, एक कायर म्हणून बघितलं जातं. पण या मागची कारणे वेगळी आहेत, नोकरी सोडण्याची कारणे वेगळी आहेत. त्याचं शोषण केलं जातं मित्रांनो. तो न्यायाची हक कोणाकडे मागेल? जर मागायला गेलात तर उलटं त्यालाच पनिशमेंट दिल्या जाते. त्याचा जो ऑप्शन एक असतं नोकरी सोडणे किंवा तसेच दिवस सहन करणे. हा जो कलंक लावला जातो एका फौजीला आपल्या देशाच्या लोकांकडून, तो कलंक मिटवायचा आज दिवस आलेला आहे मित्रांनो. आज सैनिक चंदू चव्हाण यांचे व्हिडिओ बघा तुम्ही. त्यांनी काय सांगितलेलं आहे डिटेल्समध्ये समजण्याचा प्रयत्न करा. एक फौजीची लाईफ कशी असते हे समजण्याचा प्रयत्न करा. एखादा फौजी आपली सर्व्हिस अर्ध्यातून सोडून आलाय म्हणजे तो भित्रा किंवा कायर असा त्याचा अर्थ होत नाही मित्रांनो. त्याचा अर्थ असा आहे की त्या डिपार्टमेंट किंवा अधिकारी त्याचं शोषण करतायत. म्हणून मित्रांनो,
तुमच्या सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे, सैनिक चंदू चव्हाण यांना सपोर्ट करा. त्यांचे व्हिडिओ लोकांमध्ये शेअर करा. हा जो स्कॅम चाललेला आहे, हा फ्रॉड चाललेला आहे, हा लोकांमध्ये तुम्ही उघडकीस आणा, लोकांना सांगा. आणि जे आजकालचे माझे लहान भाऊ आहेत, ज्यांचं स्वप्न आहे आर्मीमध्ये भरती होण्याचं, ते पण या प्रकरणात समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय असतं आर्मी, काय एक जीवन त्यांना जगावं लागतं, काय भोगावं लागतं. सैनिक चंदू चव्हाण यांचं म्हणणं आहे की याच्यावर एक कमिटी बसायला पाहिजे. हे प्रकरण सगळं उघडकीस यायला पाहिजेत. फौजीला जे पनिशमेंट देता त्यामध्ये सिव्हिल ऑफिसर पण इन्व्हॉल्व असले पाहिजेत. त्याचे ऑडिओ व्हिडिओ बनली पाहिजेत. त्यानुसार त्यांना पनिशमेंट दिली पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी नियमानुसार झाल्या पाहिजेत. 11 वर्ष देश सेवा करतो आणि त्याला ही वागणूक दिली जाते मित्रांनो. यावर कोणी दखल घ्यायला तयार नाही आहे. मी पुनश्च एकदा सांगू इच्छितो की सर चंदू चव्हाण, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमचा पूर्ण पाठिंबा तुमच्याशी आहे. मी जरी तिथे येऊ शकलो नाही, तरी बी इथून सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा माझ्या संपर्कामध्ये जेवढे बी माझे सहकारी मित्र आहेत, जे शोषण त्यांचं झालेलं आहे किंवा आता पण जे सध्या ड्युटीवर आहेत, त्यांना पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करेल. जास्तीत जास्त तुम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करेल.